सावत्र आईने किरकोळ कारणावरून 5 वर्षाच्या मुलीला दिले चटके। उलातने तापून गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ दिले चटके। 5 वर्षीय बालिका भाजल्यामुळे झाली जखमी। कोल्हापुरात सावत्र आईने किरकोळ कारणावरून फक्त 5 वर्षाच्या मुलीला गरम उलातण्याने चटके दिल्याची घटना घडली आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे। मुलगी अंथरुणात लघुशंका करत असल्याच्या कारणातून सावत्र आईने तिला उलातने तापून चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे मुलीला गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ भाजल्याच्या जखमा झाल्या। शुभम गोविंद मगरे हे त्यांची पत्नी पूजा हिच्यासोबत हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी गावात राहतात। दोघांचाही हा दुसरा विवाह असून दोघांनाही पूर्वीची अपत्य आहे। शुभम हे कामानिमित्त बाहेर असताना पत्नी पूजा हिने 5 वर्षीय बालिकेला गरम उलातण्याचे चटके दिले। कामावरून घरी आल्यानंतर हा गंभीर प्रकार कळताच शुभम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे यांच्या विरोधात शिरोली MIDC पोलिसात गुन्हा दाखल झालाय। शिरोली MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 253/2024 भारतीय न्याय संहिता चे कलम 118(1) तसेच ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट चे कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की पूजा शुभम मगरे ही जी महिला आहे तिनं तिची जी सावत्र मुलगी आहे 6 वर्षाची तिला अंथरुणामध्ये लघुशंका केली म्हणून तिला उलातण्याने चटके दिलेले आहेत। त्यानुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील जी आरोपी आहे हिला कालच अटक करण्यात आली असून तिला आज रोजी कोर्टात हजर करण्यासाठी नेलेलं आहे। महासत्ता लाईव्ह साठी मिलिंद कुशिरेसह साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।